धनंजय मुंडेचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि वाल्मिक कराडला घेऊन आता सीआयडी केज कोर्टाकडे रवाना झाली आहे। थोड्याच वेळात कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे। सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार हे ठरणार आहे। तर आपण पाहतोय तो वाल्मिक कराड याची पोलीस कोठडीची मुदत आज संपलेली आहे आणि आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, काय अपडेट? वाल्मिक कराड यांना बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीची कोठडी होती, या ठिकाणाहून आता केसकडे रवाना करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराड गेल्या 14 दिवसापासून पोलीस कोठडीमध्ये कसून चौकशी देखील करण्यात आलेली आहे। खंडणी प्रकरणाचा जो आरोप आहे त्या अनुषंगाने ज्या चौकशा करायच्या होत्या त्या चौकशा झालेल्या आहेत, मात्र अद्याप आणि खून प्रकरण आणि खंडणी प्रकरण या प्रकरणाचं काही लिंकेज आहे का हे देखील तपास यंत्रणा शोधणार आहेत। त्यामुळे सीआयडी असेल एसआयटी असेल आज न्यायालयाच्या समोर तपासासाठी आणि सीआयडी कोठडीची मागणी करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र गेल्या 14 दिवसापासून वाल्मिक कराड यांनी कोठडीमध्ये जे काही तपासासाठी सहकार्य केलेले आहे त्यातले जे मुद्दे आहेत आज मान्य न्यायालयासमोर मांडले जाणार आहेत आणि आणखी काही तपास बाकी असेल त्या संदर्भात देखील मागणी केली जाईल। बरं सुरेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। बीडच्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे, कारण वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीनं पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावर 2 कोट्यावधींची ऑफिस जागा खरेदी केल्याचं समोर आलंय। तर या खरेदी विक्रीची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। त्यामुळे वाल्मिक कराडनं कोट्यावधींच्या बेनामी मालमत्ता घेतल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी होते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, वाल्मिक कराडच्या पत्नीनं पुण्यामध्ये देखील काही कोट्यावधींची खरेदी केली असल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट? ही कथित वाल्मिक कराडची कथित दुसरी पत्नी असल्याचं सांगितलं जाते। पोलिसांनी वाल्मिक कराड जेव्हा मिळून येत नव्हता तेव्हा या महिलेची चौकशी केलेली होती आणि 3 दिवसापूर्वी सुरेश धस यांनी आरोप केलेला होता वाल्मिक कराड याने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे फर्ग्युसन रस्त्यावरती जी वॉल स्ट्रीट नावाची इमारत आहे तिथं कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता ज्या आहेत त्या विकत घेतलेल्या आहेत। या सगळ्याचा पाठपुरावा केल्यानंतर ही काही एक्सक्लुझिव्ह कागदपत्र जी आहेत नोंदणीच्या व्यवहाराची ती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहेत। ही एक्सक्लुझिव्ह कागदपत्र आपण पाहू शकतो। याच्यामध्ये स्पष्टपणे ज्योती या महिलेचं नाव लिहिलेलं आहे आणि जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्या वतीनं जे कुलमुखत्यार आहेत, पॉवर ऑफ अटर्नी होल्डर्स आहेत, त्यांच्यामध्ये ही खरेदी जी आहे ती झालेली दिसून येते आणि त्यात ज्योतिमंगल जाधव हिच्या नावे या 2 ऑफिसेसची खरेदी झालेली आहे, ज्याच्यामध्ये पहिलं ऑफिस जे आहे ते 610C आहे आणि दुसरं ऑफिस जे आहे ते 611B आहे। साधारणपणे या दोन्हीची नोंदणीची रक्कम जी आहे ती कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जाते। या कागदपत्रांवरती जी किंमत लिहिलेली आहे ती 1,35,00,000 इतकी लिहिलेली आहे। मात्र बाजारभावानुसार या ऑफिसेसची किंमत जी आहे ती यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये पैशांची मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे का किंवा पैशांचे गैरव्यवहार झालेले आहेत का या सगळ्या बाबींची तपासणी करण्यात यावी अशी मागणी होते। यापूर्वी सुद्धा वाल्मिक कराड याला ईडीच्या नोटिसेस ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या, मात्र त्याचं पुढे काहीच झालं नाही। आता तर या दुसऱ्या पत्नीच्या नावे घेतलेल्या बेनामी मालमत्ता ज्या आहेत त्या समोर येत आहेत। त्यामुळे वाल्मिक कराड याच्या विरोधामध्ये ईडीनं कारवाई सुरू करावी अशी मागणी आता केली जाते। निश्चितच वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।